पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। सोमवार मंगळवार एकूण 6 सभा। सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यात, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये पंतप्रधानांची सभा। राज्यात उन्हाचा पारा वाढला। बहुतांश ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसवर। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। म्हाडा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांना धक्का बसण्याची शक्यता। पवारांचे निकटवर्ती अभिजित पाटील भाजपच्या मार्गावर असल्याची माहिती। आज फडणवीस आणि अभिजित पाटील यांच्यात भेट होणार असल्याची सूत्रांची माहिती। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील भाजपात प्रवेश करणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा। रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभेचे ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारासाठी सभा। तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची सभेला उपस्थिती। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरीत आज मनसेची सभा। नितीन सरदेसाई, अविनाश जाधव यांच्यासह अन्य मनसे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। बुलढाणा लोकसभेचे मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांनी घेतली शेतकरी नेते आणि उमेदवार रविकांत तुपकरांची भेट। निवडणुकीनंतर तुपकरांच्या कार्यालयात जात चहा घेत दोन्ही नेत्यांचा एकमेकांमध्ये संवाद। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान संपन्न। 2225 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तात शासकीय गोदामात सील। सुप्रसिद्ध शेफ नीता अंजनकर यांनी कॅन्सरवर मात करत तयार केली 1000 किलोची आंबील। एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या ज्युरींनी घेतली उपक्रमाची दखल। यवतमाळ राळेगाव रोडवर उभ्या बसला ट्रकची जोरदार धडक। अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी। लग्नाचं स्वागत समारंभ आटपून परत येत असताना यवतमाळच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती। वाशिमच्या अमरावती पुसद महामार्गावर पुलावर तब्बल 2.5 तास वाहतूक कोंडी। पुलाच्या मधोमध बस बंद पडलेली असताना ट्रक चालकाच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गणेशपूरमध्ये नदीवरील अर्धवट बंधाऱ्यामुळे पाणी टंचाई। बंधारा पूर्ण करा, शेतकऱ्यांची जलसंधारण विभागाकडे मागणी। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तांदळी शेत शिवारात पाण्याच्या शोधात निर्गाय पडली। गावातील नागरिकांसह वन्यरक्षकांनी गायीला जीवदान दिलं। यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। बीडमध्ये सिरस मार्ग इथे नारळी सप्ताहानिमित्त पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर। पंकजा मुंडेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। धाराशिव लोकसभेला मोठा निधी मिळवून आणण्यासाठी निवडून द्या। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचं मतदारांना आवाहन। केवळ जॅक आणि टॉमी देण्यासाठी मत देऊ नका। अर्चना पाटलांचा ओमराजे निंबाळकरांना टोला। धाराशिवमध्ये भावनेचं राजकारण मतदार सहन करणार नाहीत। मंत्री तानाजी सावंत यांची खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका। आता फक्त विकासाची भाषा चालेल, सावंत यांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।